नमस्कार, महाराष्ट्र T24 च्या विशेष बातमीपत्रात मी मनीष टेंबरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। सार्वजनिक हित आणि सामाजिक शांततेसाठी ड्राय डे जाहीर करता येईल, मात्र तसं कारण दारूबंदीच्या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढे नमूद करावे असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे। मात्र राज्यात केवळ जिल्हाधिकाऱ्यांनाच अपवादात्मक ड्राय डे जाहीर करण्याचे अधिकार आहेत। विशिष्ट एका ठिकाणी किंवा संपूर्ण जिल्ह्यात जिल्हाधिकारी आपल्या अधिकारात दारूबंदी करू शकतात। हे आदेश जारी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर कोणतेही निर्बंध नाहीत, असंही न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती गौरी गोडसे व न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या पूर्ण पीठाने आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे। देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक बसमध्ये हवाई सुंदरीप्रमाणे बस सुंदरी आणणार असल्याचे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले। त्यानंतर आता पूर्ण पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गोगावले यांनी सांगितले आहे। विशेष म्हणजे प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे। मात्र आता या योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। भरत गोगावले यांच्या विधानाच्या संदर्भ देत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। तसेच या निर्णयाबद्दल भरत गोगावलेंचे पायच धरायला पाहिजे असेही त्यांनी म्हटले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवरील डीपी बदलण्याची चांगलीच चर्चा रंगली होती। विशेष म्हणजे पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच त्यांनी डीपी बदलल्यामुळे नेमकं काय कारण आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती। हक्क मागतोय महाराष्ट्र या आशयासह त्यांनी वज्रमूठ असलेले चिन्ह डीपीवर ठेवले होते। अखेर त्यांच्या डीपी बदलण्यामागचं कारण उलगडलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हक्क मागतोय महाराष्ट्र हे टायटल सॉन्ग आज रिलीज करण्यात आलंय। सरकार विरोधी भूमिका दर्शवणारे हे प्रचार गीत आणि जाहिराती सॉन्ग लॉन्च करण्यात आलंय। विशेष म्हणजे हक्क मागतोय महाराष्ट्र हे गाणं शरद पवार गटाचा यंदाचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार विरोधी प्रचार गीत असेल। या गाण्यात रॅप आणि लोकसंगीताचा फ्युजन करण्यात आला। याद्वारे तरुण आणि समाजातील सर्व घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने केलाय। राज्यातील महायुती सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। धनगर आणि धनगड या दोन शब्दावरून सुरू असलेला जातीय संघर्ष आता निर्णयाच्या वळणावर पोहोचला आहे। धनगर समाजाला लवकरच एसटी प्रवर्गात सहभागी केलं जाईल असे धनगर समाजाचे नेते उघडपणे सांगत आहेत। त्यामुळे एसटी म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नेत्यांनी आपला विरोध दर्शवत सरकार विरुद्ध दंड थोपटले आहेत। त्यातच भाजपमधील नेते आणि राज्याचे माजी मंत्री पद्माकर वडवी यांचा भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आपला विरोध स्पष्ट केला आहे। राज्य सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात केलेली भूमिका निषेधार्थ आपण राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान आमदार नरहरी झिरवाळ या निर्णयाला विरोध करत सरकार विरुद्ध आंदोलन केले होते। आदिवासी समाजाच्या आमदार खासदारांच्या आंदोलनानंतर सरकारने कुठलीही घोषणा न केल्याने सरकार आदिवासी विरोधी भूमिका घेत असल्याचे ते म्हणाले। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एक मोठी बातमी समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी बनवण्यात आलेले संस्था संचालक आणि सचिव यांची अटकपूर्व जामिनीसाठी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे। किंबहुना या प्रकरणातील 2 आरोपी अद्याप फरार आहेत। घटनेनंतर गुन्हा दाखल होण्याआधीच हे दोन्ही आरोपी फरार होते, तर घटनेच्या महिन्यानंतरही संबंधित आरोपींचा शोध घेण्याच्या तपास यंत्रणेला अपयश येत असल्याचा ठपका ठेवत या प्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारलाही खडे बोल सुनावले आहे। बदलापूर या प्रकरणातील आरोपींच्या अटकपूर्व जामिनीवर आज सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहत आहे का असा सवाल करत हायकोर्टाने राज्य सरकारला झपाटे घातले। या प्रकरणी पोलिसांनी आधीही नीट काम केलं नाही, अजूनही ते करत नसल्याचं ते म्हणाले। न्यायालयाने या प्रकरणावर आपली नाराजी व्यक्त केली आहे। व्हीजेएनटी एसबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक वसतिगृह येत्या 6 ऑक्टोबरपर्यंत सुरू करणार अशी घोषणा ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे। यासोबतच ओबीसी संघटनांनी सादर केलेल्या निवेदनातील प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे असा विश्वासही त्यांनी दिला।
विदर्भस्तरीय 29 ओबीसी संघटनांच्या ओबीसी व्हीजीएनटी समन्वय समितीची बैठक नागपुरातील महाज्योतीच्या सभागृहात मंगळवारी झाली। तब्बल 1.5-2 तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत ओबीसींच्या प्रत्येक प्रश्नावर गंभीरपणे चर्चा करण्यात आली। बहुतांश प्रश्न तात्काळ निकाली काढण्याची ग्वाही देखील सावी यांनी यावेळी दिली। या बैठकीला महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालयाचे उपसचिव दिनेश चव्हाण, आर्थिक विकास महामंडळाचे अरविंद माळी, ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लार यांची प्रमुख उपस्थिती होती। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत, तर इच्छुक उमेदवारांनीही प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले, त्यामुळे त्यांच्या पक्षाकडे उमेदवारांचा कल वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील काही नेतेही शरद पवारांकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची भेट घेण्याची संख्या वाढली असून माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आणि भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली। त्यानंतर आता विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी मोठी घोषणा केली आहे। विलास लांडे विधानसभेला तुतारी फुंकणार असल्याचं त्यांनी म्हटलं। आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत, ते जिंकण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहेत, त्यामुळे आत्मविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला। सरकारने केलेल्या कामामुळे लोक आपल्या सोबत आहेत। राज्यातील 3 कोटीपेक्षा जास्त जनता ही सरकारी योजनांचे लाभार्थी आहे। त्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। ते मंगळवारी मुंबईत अमित शहा यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते। आगामी निवडणुकींच्या घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कामाला लागले असून राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमध्ये मिसळत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना अभिवचन देत लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीपुरती नसून पुढील 5 वर्षापर्यंत चालणार असल्याचा विश्वासही देत आहेत। त्यासाठीच महायुती सरकारला लाडक्या बहिणींना आशीर्वाद द्यावेत असे आवाहन या राज्यकर्त्या नेते मंडळीकडून केले जात आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून सध्या ते मराठवाड्यात आहेत। बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहिणींना लवकर ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलं। भारतानं बांगलादेश विरुद्ध झालेली टेस्ट सिरीज 2-0 अशा फरकाने जिंकली आहे। पावसाचा अडथळा देखील भारताला कानपूरमधील विजयापासून रोखू शकला नाही। टीम इंडियाने ही टेस्ट 7 विकेट्स जिंकली। भारतीय क्रिकेट टीमने मायदेशात जिंकलेली ही सलग 18वी टेस्ट सिरीज आहे। भारताच्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे। भारताने ही सिरीज 2-0 अशा फरकाने जिंकत नंबर 1 वरील जागा आणखी बळकट केली आहे। ही सिरीज जिंकल्यानंतर टीम इंडियाने 74.24% ऑफ पॉइंट्स झाले आहेत। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील या टप्प्यात टीम इंडियानं आतापर्यंत 11 टेस्ट खेळल्या असून त्यापैकी 8 टेस्ट जिंकल्या आहेत। महाराष्ट्र T24च्या विशेष बातमीपत्रात एवढंच। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र T24। प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत। त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत। एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस? हो, तिच्याच बद्दल बोलतो। त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू? अगं वेड आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत। अरे वा. आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत। चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच। राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या 0वर आणता येईल। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ। राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला। हो मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून। हा, तू बोलली होती बर का। आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे। हो, मी पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये। आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे?
आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना हा? काय? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं होय. धन्यवाद बरं का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे